नमस्कार, रयत एज्युटेक मध्ये मी वल्लभ भारले आपलं स्वागत करतो। इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान यातील प्रकरण क्रमांक 10 माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान अर्थात इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी यातील आपला दुसरा व्हिडिओ आपण आज पाहतोय मित्रांनो। म्हणजे आपले 9 प्रकरण पूर्ण झालेले त्यांनी 10वे प्रकरण यातला हा आपला दुसरा व्हिडिओ आहे। जर तुम्हाला सर्व प्रकरणे पाहायची असतील तर आपल्या रयत एज्युटेक या YouTube चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकरणे उपलब्ध होतील, ते तुम्ही क्रमाने पाहू शकता। आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ही सांगायची गोष्ट आहे, सांगितली। ओके ठीक आहे, तर आज आपण चालू करूया इम्पॉर्टन्स ऑफ द कंपोनेंट ऑफ अ कॉम्प्युटर। आता कॉम्प्युटरला जे असणारे कॉम्प्युटरचं वर्किंग कसं होतं, कॉम्प्युटरचं वर्कआउट कशा पद्धतीने होते, कोणकोणत्या प्रकारचे त्याला इनपुट डिव्हाइसेस असतात, कोणकोणत्याचे आउटपुट डिव्हाइसेस असतात, या संदर्भामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली। आता यामध्ये आपण त्याच्यानंतरचा जो आणखी त्याच्या रिलेटेड असणारा जो काही पार्ट आहे कंपोनेंट, इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ अ कॉम्प्युटर। आता म्हणजे कॉम्प्युटरचे महत्त्वाचे कंपोनेंट्स कोणते ते आपण अभ्यासतोय। एक साधा तुम्ही MSIT ची ऍड पाहिली असेल, ज्याची कॉम्प्युटरवरती कमांड, त्याला जगभर डिमांड, ते का म्हणतात, त्यासाठी असतं, ह्याचं तुम्हाला देखील त्याची व्याप्ती या प्रकरणामध्ये समजेल। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा त्याचा कंपोनेंट आहे तो मेमरी। आपण तुम्ही अनेक वेळा हे माझं मेमरी कार्ड आहे वगैरे असं करता, किंवा हा नवीन मोबाईल आहे ह्याला एवढं 32 स्टोरेज, 32 GB स्टोरेज आहे, 64 GB स्टोरेज आहे, 128 आहे, ह्या पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये हे का असतात मित्रांनो माहिती आहे तुम्हाला? त्याच्याविषयी देखील आपण जाणून घेऊया। आता पहा, या ठिकाणी सिंपली आपण हा मेमरी जो काय आपण यूज करणार आहे, ही कॉम्प्युटर जी काय मेमरी आहे, दॅट इज द ओनली युज्ड फॉर द स्टोरिंग डाटा। कशासाठी करतो आपण? टू स्टोरिंग डाटा। मेमरी इज अ प्लेस फॉर अ स्टोरिंग डाटा ऑब्टेन्ड फ्रॉम द इनपुट अँड also the generate solution or answer by the computer. The memory having the two types. Okay, first one internal memory and external memory. These are the two types of a memory. Okay, म्हणजे इन जनरल जर आपण पाहायचं म्हटलं की याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या पद्धतीची ही संगणकाची महत्त्वाचे घटक आहेत, त्यातला पहिला जो घटक आता आपण पाहतोय तो आहे मेमरी। आता मेमरीला मराठीमध्ये मेमरी म्हणा किंवा स्मृती म्हणा, तर आपण या ठिकाणी मेमरीज म्हणूया। आपण जनरली आपली ही लोकल लँग्वेज आहे, आता मेमरी देखील हा मराठी शब्द वाटतो आपल्याला। आता मेमरी म्हणजे काय, तर इनपुट युनिट आहे। इनपुट युनिट म्हणजे काय, तर आपण त्याला इन्फॉर्मेशन काही कमांडच्या माध्यमातून त्याला प्रोव्हाइड करतो, त्याला इनपुट डिव्हाइस म्हणतात। आणि ह्या इनपुट कडून आलेली माहिती आणि त्याच्यावरती जे काही त्याचं सोल्युशन आहे, जो काही प्रोग्राम आहे, जे काही डाटा आहे, ही साठवण्याची जागा अर्थात आपण त्याला मेमरी म्हणतो। कॉम्प्युटरमध्ये ही मेमरी जी असते ती 2 प्रकारची असते। एक असते इंटरनल मेमरी, म्हणजे त्याला कॉम्प्युटरची स्वतःची मेमरी असते, स्वतःची, म्हणजे त्याला आपण एक्सटर्नल डिव्हाइस त्याला लावत नाही, लक्षात ठेवा। म्हणजे इंटरनल मेमरी म्हणजे इनबिल्ड मेमरी देखील तुम्ही त्याला म्हणू शकता, ही स्वतःची त्याची मेमरी असते। आणि दुसरी असते ती बाहेरून पुरवलेली मेमरी, एक्सटर्नल मेमरी। तुमच्याकडे मोबाईल असतो, त्याच्यामध्ये तुम्ही 2 पद्धतीचे तुमचे स्टोरेज तुम्ही त्याच्यामध्ये असते। एक तर त्याची इंटरनल मेमरी। आता जनरली आपण सुरुवातीला जे काही मोबाईल होते त्याला आपण मेमरी कार्ड प्रत्येकाकडे असायचं, आता त्याची आवश्यकता नाही, कारण अगदी 256 GB पर्यंत देखील आपल्याला स्मार्टफोन ची कॅपॅसिटी, मेमरी कॅपॅसिटी असणारे आपल्याकडे आता उपलब्ध आहेत मार्केटमध्ये। त्यामुळे जो काय मेमरी कार्डचा जो काय आता आपण घेत होतो त्याचं एवढे तर काय व्हॅल्यू राहिलेली नाही। आणि बाहेरून पुरवलेली मेमरी त्याला एक्सटर्नल मेमरी म्हणायचं, जी फोनची आहे, जी इनबिल्ड आहे, त्या युनिटची आहे। कॉम्प्युटर असो, लॅपटॉप असो, मोबाईल असो, ह्याची जी काय स्वतःची मेमरी असते, म्हणजे विदाउट मेमरी कार्ड असणारी जी काय मेमरी त्याला इंटरनल मेमरी म्हणतो। आणि बाहेरून पुरवणारी मेमरी म्हणजे तुमचं मेमरी कार्ड असेल, पेन ड्राईव्ह असेल, एक्सटर्नल हार्ड डिस्क असेल, याच्या माध्यमातून आता ते फ्लॉपी डिस्क वगैरे, ह्याचा CD DVD ह्याचा तर विषयच नाही, ते तर एक्सपायर झाले ते। तर या पद्धतीने 2 प्रकारची मेमरी आहे, लक्षात ठेवा, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी। आता याच्यामध्ये आणखी पहा, द इंटरनल मेमरी इज 2 टाइप्स। इंटरनल मेमरीचे परत 2 प्रकार पडतात, रॅम आणि रॉम। रॅम आणि रॉम, फक्त ए च्या रिप्लेस ओ आहे, रॅम RAM, राम नका म्हणू, ROM।
रॅम मीन्स रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रॉम मीन्स रीड ओनली मेमरी. आता याच्यावरूनच आपल्याला सांगता येतं की काय रॅम म्हणजे काय ते पाहूया. दिस इज द क्रिएटेड फ्रॉम अ इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स. हे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट पासून ही तयार झालेली आहे. एनी इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स कॅन फंक्शन ओनली ॲज लॉंग ॲज इट इज द सप्लायड विथ इलेक्ट्रिसिटी. पाहा मग त्याच्याच बरोबर आणखी रॉमचं पाहू म्हणजे दुनिया डिफरन्स आपल्याला कळेल. रॉम इट्स मीन्स द रीड ओनली मेमरी. डोंट चेंज एट ऑल. याच्यामध्ये काही तुम्ही बदल करू शकणार नाही. द इन्फॉर्मेशन स्टोर्ड हिअर कॅन ओनली बी रीड. यामध्ये फक्त आपण ती मेमरी रीड करू शकतोय. वी कॅनॉट मेक चेंज इन द इन्फॉर्मेशन ओरिजिनली स्टोर्ड हिअर. ती साठवलेल्या मेमरीमध्ये तुम्ही काहीही चेंज करू शकत नाही. कुठे? रॉम मध्ये, म्हणजे रीड ओनली मेमरी असं त्याला म्हणतो ना आपण. कॉम्प्युटरची जी काही इंटरनल मेमरी आहे त्याचे किती प्रकार आहेत आपण पाहिलं तर त्याचे 2 प्रकार आहेत. रॉम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आता ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्ट्स पासून तयार केली जाते. इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट पासून ही तयार केलेली असते. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक पार्टला त्या इलेक्ट्रॉनिक सप्लाय असेपर्यंतच ते काम करते. त्याला इलेक्ट्रॉनिक सप्लाय असेपर्यंतच ती काम करते. लक्षात ठेवा. ती रॅम आणि रॉम रीड ओनली मेमरी. या मेमरी मधील माहिती आपण फक्त वाचू शकतो. तिच्यामध्ये आपण काहीही एक बदल करू शकत नाही. हे त्याचा बेसिक कॉम्पोनंट्स मधला मेमरी मधील त्याची आपल्याला हे मेमरीच्या संदर्भातले 2 घटक आपल्याला महत्वाचे आहेत. देयर आर द 2 टाइप्स ऑफ द मेमरी, इंटरनल मेमरी अँड एक्सटर्नल मेमरी. आणि इंटरनल मेमरी हॅव्हिंग ऑल्सो 2 टाइप्स, दॅट्स रॉम अँड रॅम. रॅम नव्हे, रॅम आणि रॉम. ओके, हे 2 त्याचे प्रकार आहेत. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला ऑपरेटिंग सिस्टम. आता तुम्ही अनेक वेळा संगणकावरती किंवा कॉम्प्युटरवरती बसला असाल किंवा अनेक अशा पद्धतीने तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ पाहत असता. ह्याचं OS हे आहे, याचं OS हे आहे. हे नक्की काय आहे? तर OS इट्स मीन्स ऑपरेटिंग सिस्टम. This is a program which provide its mean communication between the computers and the person working on it. That is called as DOS, DOS, Disk Operating System. Long form देखील तुम्हाला महत्त्वाचे आहेत मित्र, लक्षात ठेवा. Disk Operating System, that is DOS. म्हणजे काय आहे? हे असा एक प्रोग्राम आहे की तो कम्युनिकेशन करण्यासाठी जनरली तो क्रिएट केलेला आहे. कोणामध्ये कम्युनिकेशन? कॉम्प्युटर अँड युज्ड पर्सन. म्हणजे मी युजर आणि हा कॉम्प्युटर, ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे बोलणंच असं नव्हे, तर कम्युनिकेशन म्हणजे आपण दिलेले जे काही कमांड्स असतात. कमांड म्हणजे कीबोर्डच्या साहाय्याने असेल, माऊसच्या साहाय्याने असेल, ह्याच्यासाठी जे काही वर्कआउट करतं त्याला डॉस म्हणतो, म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. वी कॅनॉट यूज अ कॉम्प्युटर विदाउट अ ऑपरेटिंग सिस्टीम. ही ऑपरेटिंग सिस्टीम जर नसेल तर आपण कॉम्प्युटर यूजच करू शकत नाही मित्रांनो. ऑपरेटिंग सिस्टीम, आता ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय इन जनरल जर तुम्हाला तर मराठीमध्ये सांगायचं झालं तर कॉम्प्युटर आणि त्याच्यावरती काम करणारी व्यक्ती म्हणजे युजर म्हणतो त्याला आपण, म्हणजे वापर करणारा, ह्या दोघांमध्ये चांगलं कम्युनिकेशन म्हणजे सुसंवाद साधण्याचं काम ह्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून केलं जातं. यालाच डॉस असं म्हटलं जातं, म्हणजेच डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय आपल्याला कॉम्प्युटरचा वापर करता येत नाही, तो शक्यच नाहीये. याशिवाय आपण OS शिवाय आपण कॉम्प्युटर चालूच करू शकत नाही. नंतर प्रोग्राम. आता प्रोग्राम असे अनेक प्रोग्राम असतात. त्या युजरचं जे काय वर्कआउट असेल किंवा त्याला कशामध्ये इंटरेस्ट असेल किंवा त्या रिलेटेड त्याचं कोणतं जर काम असेल त्या रिलेटेड असणारे प्रोग्राम त्याच्याकडे असावे लागतात. प्रोग्राम इज द ग्रुप ऑफ द कमांड टू गिवन टू अ कॉम्प्युटर. हा काय आहे? या कमांडचा टोटली ग्रुप आहे. कमांड म्हणजे आपण त्याला आज्ञा म्हणतो. आज्ञा देणे म्हणजे इनपुट देणे. आता मला काय करायचं, समजा या ठिकाणी विंडो क्लोज करायचा आहे तर मी या ठिकाणी मिनिमाइज क्लोज या बटनावरती क्लिक केलं की ती क्लोज होतो. म्हणजे या ठिकाणी जे मी क्लिक केलं ती क्लोज, ही तिला कमांड दिली, आज्ञा दिली. म्हणजे बेसिकली जर आपण हे प्रोग्राम पाहत असतो म्हणजे प्रोग्राम ही कॉम्प्युटरला देणाऱ्या जाणाऱ्या कमांडचा हा ग्रुप आहे, त्याचा एक समूह आहे. त्यानंतरचा पार्ट डाटा अँड इन्फॉर्मेशन. आता एक जनरली गोष्ट लक्षात ठेवा, डाटाचा अर्थ काय? माहिती. इन्फॉर्मेशन काय? माहितीच. पण व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डाटा अँड इन्फॉर्मेशन?
डाटा इज द इन्फॉर्मेशन इन अ रॉ फॉर्म, दॅट इज अनप्रोसेस्ड इन्फॉर्मेशन. अनप्रोसेस्ड इन्फॉर्मेशन. मग इन्फॉर्मेशन म्हणजे काय? अ परफेक्ट इन्फॉर्मेशन. म्हणजे ज्या ठिकाणी डाटा म्हणजे माहिती, तुमच्याकडे कच्च्या स्वरूपातली माहिती साचलेली तिला तुम्ही डाटा म्हणता. आणि ती पर्टिक्युलरली एखाद्या ठराविक साच्यामध्ये व्यवस्थित अल्गोरिदम मध्ये स्ट्रक्चरली चांगल्या पद्धतीने जर आकृतीबंध असेल, आकृतीबंध म्हणजे डायग्राम नव्हे, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीची जर मांडणी केली असेल तर ती डाटाचं कन्व्हर्टर कशामध्ये होतं? इन्फॉर्मेशन मध्ये होतं. लक्षात ठेवा, डाटा इज द इन्फॉर्मेशन इन द रॉ फॉर्म. म्हणजे अनप्रोसेस्ड म्हणजे त्या माहितीवरती अजून प्रक्रिया करायची आहे. डाटा म्हणजे कच्च्या स्वरूपामध्ये असणारी माहिती, अर्थात इन्फॉर्मेशन असं आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट वन, टू मेन कॉम्पोनंट्स ऑफ अ कॉम्प्युटर. कॉम्प्युटर मध्ये सगळ्यात जास्त जे घटक असतात ते दोन प्रकारचे असतात, एक हार्डवेअर आणि एक दुसरा सॉफ्टवेअर. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. आता हार्डवेअर मध्ये काय असतं पहा. हार्डवेअर, हार्ड, त्याचं नाव कसं आहे? हार्डवेअर. आता हे हार्डवेअर कन्सिस्टिंग ऑफ ऑल द इलेक्ट्रॉनिक अँड द मेकॅनिकल पार्ट युज्ड इन द कॉम्प्युटर. आणि सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअर रेफर द कमांड्स टू गिवन टू द कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन सप्लाइड टू इट, दॅट इज द इनपुट डिव्हाइसेस अँड द रिझल्ट ऑब्टेन फ्रॉम द कॉम्प्युटर आफ्टर अनालिसिस, दॅट इज कॉल्ड ॲज आउटपुट. आपण सुरुवातीला काही भागामध्ये, सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की माहिती, या माहितीवरती प्रक्रिया करत असताना आपल्याला काही साधनाची आवश्यकता असते, त्याला इनपुट साधने किंवा त्याला आउटपुट साधने म्हणतो. त्याचबरोबर आणखी ही इनपुट साधने काही हार्डवेअर मध्ये येतात, काही सॉफ्टवेअर मध्ये असतात. आता हार्डवेअर म्हणजे काय? तर हार्डवेअर मध्ये कॉम्प्युटर मध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व भागाचा इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल समावेश आहे. लक्षात ठेवा, सर्वच्या सर्व या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक भागाचा समावेश आहे. म्हणजे आता यामध्ये हार्डवेअर काय आहे? हे स्टायलस पेन आहे, तो हार्डवेअर आहे. हे ग्राफिक्स पेन टॅबलेट आहे, हे पण हार्डवेअर आहे. माउस हार्डवेअरच आहे. याशिवाय कॅमेरा हार्डवेअर आहे, प्रिंटर हार्डवेअर आहे. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्स पुरवली जाणारी, म्हणजे पुरवली जाणारी जे काही साधने असतात त्याला इनपुट डिव्हाइसेस आपण म्हणतो. आणि कॉम्प्युटर कडून मिळणारी आणि त्याच्याकडून जी काही आपल्याला माहिती मिळते त्याची म्हणजे आउटपुट होणारी, म्हणजे विश्लेषित होणारी माहिती. म्हणजे जी जनरली जर आपल्याला पाहायचं म्हणलं तर या कॉम्प्युटरमध्ये आपल्या OS मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल, पेंट, आउटलुक, ॲडोब रीडर, हे जे काय अशा पद्धतीचे ऍप्लिकेशन आहेत ती सॉफ्टवेअर्स मध्ये, टॅली वगैरे हे जे काय ऑर्डर जे काय आहेत हे सगळेच्या सगळे हे काय ते संगणकाचे सॉफ्टवेअर आहेत. आपण त्याला सॉफ्टवेअर म्हणतो, त्याला ऍप्स देखील असं म्हटलं जातं. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी यादी करा आणि चर्चा करा असं तुम्हाला म्हटलंय. संगणकाचे वेगवेगळे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याची यादी करून आपल्या वर्गात त्याच्या संदर्भात चर्चा करा, कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते नाहीत हे तुम्ही देखील सांगू शकता. नंतरच्या व्हिडिओमध्ये आता आपण काय करू, हा प्रत्येक प्रॅक्टिकली तुम्हाला देखील मित्रांनो घरी करून पाहायचं आहे. आता हे सगळं प्रॅक्टिकल आपण करून पाहणार आहोत. लक्षात ठेवा, हे MS वर्ड आपण ओपन करणार, त्याच्यावरती प्रॅक्टिकल घेणार. डेस्कटॉप वरील ह्या आयकॉन वरती क्लिक करा. हे सगळं आपण प्रॅक्टिकल सहित शिकणार आहे. मात्र ते आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे या प्रकरणातला तिसरा व्हिडिओ यामध्ये आपण पाहूया. तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया. सबस्क्राईब केलं नसेल तर करून या पटकन आणि बेल आयकॉनला पण दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला पाहिजेत. ओके, थांबूया इथं. जय हिंद, जय कर्मवीर.